हाय, वेलकम टू लाईफ विथ श्वेता. तर आज मी जात आहे मंगळवारच्या बाजारात, म्हणजेच आमच्या इथे आठवडी बाजार लागतो मंगळवारचा तिथे. आणि तिथे जायला ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटंच लागतात, कारण जास्त लांब नाही आहे माझ्या घरापासून. तर मी तिथे जाते आणि तुम्हाला दाखवते की त्या बाजारात काय काय असतं. खूप काय असतं, भाजीपाला, फळं वगैरे खूप खूप काय काय असतं. तुम्हाला जितकं शूट करता येईल तेवढं मी शूट करेन. आणि फ्रूट्स तर खूप असतात तिथे. आता सध्या आंबेच जास्त आहेत, बाकी कोणतं फ्रूट्स एवढं नाही दिसत, पण आंबे खूप असतात. तर आंबे होते इथे, बीट होतं, गाजर होतं, काकडी होते, बऱ्याचशा भाज्या होत्या, वांगी, तेंडली वगैरे होते. आणि हे सगळं 20 रुपये अर्धा किलो. तर आणि बऱ्यापैकी फ्रेश असतात. नंतर कोबी होता, फ्लावर होता, हे पण 20-30च्याच रेंजमध्ये असतात. त्याच्यापेक्षा जास्त महाग नसतं आठवडी बाजारामध्ये. तर मला जे जे हवं होतं ते मी घेतलं. मला कानातले हवे होते, तर तिथे मी कानातले घेतले. यातले कोणते घेतले ते मी तुम्हाला नंतर दाखवते. पण एक जोड मी घेतली आणि इथे कानातले पण 20-30 रुपयालाच होते. नंतर मला सुकी मच्छी हवी होती, जास्त नव्हती, पण जे होतं म्हणजे जवळ होता तर मी तो घेतला. आणि इथे एक बुक स्टॉल होतं, जिथे लहान मुलांचे कॉमिक्स, पेन, पेन्सिल, शॉर्पनर, खोडरबर हे सगळंच होतं. तर ते सगळं जे मला हवं होतं ते घेऊन मी घरी आली आहे. आणि आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की काय काय मी घेतलं. आणि येता येता मी एका दुकानात पण गेले होते, जिथे मला बिस्किटं, दूध वगैरे म्हणजे हवं होतं ते सगळं घेतलं. तर इथे तर मी बिस्किटं घेतली आधी. नंतर हा जवळा घेतला जो घ्यायचा होता तो. त्याच्यानंतर 1 लिटर दूध घेतलं मी, मला हवं होतं. तर दूध पण घेतलं. अंडी घेतली, अंडी पण मला हवी होती तर तीही घेतली. त्याच्यानंतर हे क्लिप्स घेतले मी. मला खूप दिवस क्लचर हवे होते, म्हणजे चाप आपले, तर ते घेतले. हा ब्लॅकवाला फक्त 10ला होता, बाकी हे जे 2 होते ते 5-5 रुपयाला होते. त्यामुळे खूप छान क्वालिटी पण छान असते तिथे. तर ते घेतलं. हे पेरू घेतले, 80 रुपये किलो होते, तर मी अर्धा किलोच घेतले. त्याच्यानंतर कोबी घेतला. त्याच्यानंतर मी हे शेवग्याच्या शेंगा घेतल्या, ह्या पण 20 रुपये पाव किलो होते. बाहेर महाग असतात, पण इथे खरंच खूप छान स्वस्त असतं, म्हणजे एक प्रकारे होलसेलसारखंच असतं. त्याच्यानंतर मी हे ड्रॅगन फ्रूट्स घेतले. तर हे लाल कलरचे होते. शक्यतो लाल कलरचे बाहेर बाजारामध्ये प्रॉपर मार्केटमध्ये खूप महाग असतात, पण इथे मला 100 रुपये किलोने मिळाले. आणि इतके गोड असतात ना, फळं खूप गोड असतात. त्याच्यानंतर मी टॉमॅटो घेतले. ते टॉमॅटो पण 40 रुपये आणि 30 रुपये किलोनेच होते, त्याच्यापेक्षा जास्त महाग नसतं तिथे. तर ते घेतलं. हे बीट होते, तर बीट पण मी घेतले अर्धा किलो, कारण मला लागतं ज्यूस वगैरे बनवायला मम्मीसाठी. तर ते घेतले. काकडी घेतली मी. आणि हे सगळं घेऊन झाल्याच्या नंतर मला वेलची आणि लवंग वगैरे हवं होतं आणि धना डाळ हवी होती, तर तेही घेतलं मी. आणि आता मी फायनली तुम्हाला कानातले दाखवते कोणते घेतले मी कानातले. तर हे कानातले मी घेतले, ते बोचे ह्याचे असतात ना, ते घेतले. बोची डिझाईन जी असते ना, ती डिझाईनमध्ये घेतली. आणि हे 3 आहेत, म्हणजे 3 पेअर आहेत. 3 पेअर आहेत. एक ती बोवाली डिझाईन आहे, ती एक आहे. एक आपला नॉर्मल जो हे असतो ना, काय बोलतात त्याला, तो सफेद कलरचा, आई शपथ मी विसरली त्याला. ते एक मोती व्हाईट कलरचा मोती असतो ना, ते एक होतं पेअर. आणि एक खडा असतो ना व्हाईट कलरचा स्टोन, ते होतं. म्हणजे 2 टॉप्स होते आणि एक ते बोसारखे होते. पण मला खूप छान वाटले हे, तर मी घेतले आणि मी ट्राय पण केले. तर खूप क्यूट वाटत होते, मला तरी क्यूट वाटले. सो मी ट्राय करून बघितले. आणि ते टॉप्स जे खड्यांचे होते ना, ते पण मी ट्राय केले. कारण मी तसे का घेतले, कारण ते म्हणजे तुम्ही कोणतेही कपडे घाला, सगळ्यावरती टॉप्स जातात. सो मी ते घेतले, मला आवडले. आणि हे फक्त म्हणजे 3 पेअर होते, 3 जोडी होती कानातल्याची. तर हे मला फक्त 20 रुपीजला मिळाले. जर हे बाहेर घ्यायला गेलो तर 3 घेतलेत ना, तर 20 प्रमाणे 60 रुपये झाले असते, पण हे फक्त 20ला होते. सो मला खूप आवडले. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इतकं सामान मी घेतलं.